दिरानेच महिलेवर शेतात नेऊन केले अत्याचार. घटना पूर्ण पाहण्याआधी गुन्हेगारी दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पतीला जामीन मिळवण्याचा आमिष दाखवून 3 जणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे. या अत्याचाराच्या घटनेमध्ये महिलेचा नातेवाईकाचा देखील समावेश आहे. ही घटना पंचवटी परिसरातील रामवाडी येथील चौगुले पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या एका शेतात घडली आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका 20 वर्षीय महिलेने आपल्या पतीला जामीन मिळवण्यासाठी नातेवाईकांची मदत घेतली होती. परंतु या मदतीच्या पश्चात 3 जणांनी तिला आमिष दाखवून अत्याचाराला बळी पडण्यास भाग पाडले. या तिघांनी महिलेच्या पतीला जामीन देण्याचं वचन दिलं होतं व त्यासाठी प्रयत्न करू असं देखील सांगितलं होतं. या सर्व घटनेमध्ये एक व्यक्ती महिलेचा नातेवाईक म्हणजेच दीर आहे. तक्रारदार महिला व तिचा पती अल्पवयीन असतानाच त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं, परंतु घरच्यांना हे प्रेम संबंध मान्य नसल्यानं महिलेच्या माहेरच्याकडील नातेवाईकांनी पतीला एका पोक्सो प्रकरणामध्ये अडकवलं आणि या घटनेप्रकरणी महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक देखील केली. या घटनेप्रकरणी 3 जणांनी पतीला जामीन मिळवून देण्याचं आमिष दाखवलं आणि नाशिक येथील चौगुले पेट्रोल पंप इथं असणाऱ्या एका शेतामध्ये या तिघांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. घडलेला प्रकार निंदनीय असून या तक्रार महिलांनी पोलिसांमध्ये जाऊन घडलेला प्रकार सांगितला. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेप्रकरणी अमित विजय दामले व गोपाल राजेंद्र नागोलकर या तिघांना अटक करण्यात आली असून पीडित महिलेच्या दिराचा पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील करत आहेत.